हॅलो, मी प्रोफेसर आर्य हत्तीगिने, यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी, कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग डिपार्टमेंट. आपण सेकंड इयरचा डेटा स्ट्रक्चर युझिंग सी हा सब्जेक्ट बघत आहोत आणि त्याच्यातला फोर्थ चॅप्टर लिंक्ड लिस्ट याचे 2 व्हिडिओज ऑलरेडी आपण बघितलेले आहात आणि त्याचा तिसरा व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत. ऑपरेशन्स ऑन अ लिंक्ड लिस्ट. लिंक्ड लिस्ट वरचे ऑपरेशन्स कुठले आहेत, ते कसे परफॉर्म केले जातात आणि ते परफॉर्म करत असताना आपल्याला काळजी कुठल्या घ्यायच्या आहेत. ठीक आहे, लेट स्टार्ट. आपण ऑपरेशन्स ऑफ अ लिंक्ड लिस्ट. पॉइंट्स टू बी डिस्कस्ड इन दिस व्हिडिओ. बेसिक ऑपरेशन्स ऑन अ लिंक्ड लिस्ट. लिंक्ड लिस्ट वरचे सगळ्या ऑपरेशन्स कुठले आहेत त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. बेसिकली आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की ॲरे आणि लिंक्ड लिस्ट मध्ये डिफरन्स काय आहे आणि लिंक्ड लिस्टचा इम्पॉर्टन्स काय आहे. तर त्यामध्ये एक पॉईंट बघितलं होतं की डेटा स्ट्रक्चर ज्या वेळेला आपण एखादा पॉईंट कन्सिडर करतो त्यावेळेला डेटा स्ट्रक्चर कन्सिडर करत असताना सेकंड मोस्ट यूज ह्या डेटा स्ट्रक्चरचा जर कुठला होत असेल तर तो लिंक्ड लिस्ट आहे. ॲरे हा सगळ्यात जास्त यूज होणारा डेटा स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात जास्त यूज होणारा जर डेटा स्ट्रक्चर कुठला असेल असा प्रश्न आपल्या पुढे येत असेल तर तो आहे लिंक्ड लिस्ट. ठीक आहे, तर या लिंक्ड लिस्टचे जे ऑपरेशन्स आहेत, बेसिक ऑपरेशन्स जे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, जेणेकरून आपण ज्या गोष्टी शिकणार आहोत ते बेसिक ऑपरेशन्स कुठल्या आहेत आणि ते कसे परफॉर्म होतात याचा एक बेसिक आढावा आपल्याला येऊन जाईल. ठीक आहे, ह्या लिस्ट आहेत बेसिक ऑपरेशन्स परफॉर्म होणारे जे आहेत ते. फर्स्ट आहे क्रिएटिंग अ लिंक्ड लिस्ट. हाऊ यू आर गोइंग टू क्रिएट अ लिंक्ड लिस्ट. नेक्स्ट आहे ट्रॅव्हर्सिंग अ लिंक्ड लिस्ट. लिंक्ड लिस्टच्या प्रत्येक नोडला कशा प्रकारे व्हिजिट केलं जातंय हे आहे. त्याच्यानंतर हाऊ यू आर गोइंग टू काउंट. हाऊ यू आर नो द लिंक्ड लिस्ट मध्ये किती नोड्स आहेत. त्याच्यानंतर ते प्रिंट कसे केले जातात. त्याच्यानंतर आहे इन्सर्टिंग अँड आयटम. प्रत्येक आयटम जर आपल्याकडे एक लिंक्ड लिस्ट असेल ऑलरेडी तयार आणि त्याच्यामध्ये आपण एक नवीन नोड इन्सर्ट करत असेल तर तो नवीन नोड कसा इन्सर्ट केला जातो. त्याच्यानंतरचा जो आहे तो डिलीटिंग अँड आयटम. एखादा लिंक्ड लिस्ट क्रिएटेड असेल तर त्यातली एखादी लिंक किंवा एखादा नोड आपण कशा पद्धतीने डिलीट करतो. त्याच्यानंतर कॉन्कॅटिनेशन ऑफ 2 लिंक्ड लिस्ट. 2 लिंक्ड लिस्ट असतील सेपरेट आणि ते एकमेकांना जोडायचे असतील तर ते कुठल्या पद्धतीने जोडले जातात, कॉन्कॅटिनेटेड कसे केले जातात. त्यानंतर इन्व्हर्जन ऑफ अ लिंक्ड लिस्ट म्हणजेच रिव्हर्स कसं केलं जातात. लिंक्ड लिस्ट रिव्हर्स ऑर्डर मध्ये कशी डिस्प्ले केली जाते. त्याच्यानंतर सर्चिंग अ डेटा इन अ लिंक्ड लिस्ट. एखादा लिंक्ड लिस्ट असेल त्यातला एखादा डेटा आपल्याला सर्च करायचा असेल तर तो कुठल्या पद्धतीनं किंवा कसा सर्च करायचा. त्याच्यानंतर सर्चिंग अँड एलिमेंट इन अ सॉर्टेड लिंक्ड लिस्ट. एखाद्या लिंक्ड लिस्ट म्हणजे जो सॉर्टेड असेल तर त्या लिंक्ड लिस्ट मधला एखादा एलिमेंट कसा सर्च करायचा. त्याच्यानंतर हँडलिंग ऑफ रेकॉर्ड्स. त्याच्यात आपण एखादा लिंक्ड लिस्ट अशा पद्धतीने घेतलेला आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळे रेकॉर्ड्स आपण स्टोअर केले आहेत आणि ते स्टोअर करत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाचा असतो डेटा स्ट्रक्चर मध्ये आपण बघितलं होतं की हाऊ यू आर गोइंग टू मॅनेज दॅट रेकॉर्ड्स और मॅनिप्युलेट दॅट रेकॉर्ड्स. मग ते रेकॉर्ड्स कसे आपण हँडल करू शकतो. त्याच्यानंतर हेड नोड लिंक्ड लिस्टचा काय प्रकार आहे आणि त्याच्यावर कुठले ऑपरेशन्स आपण परफॉर्म करू शकतो का, हे पॉइंट्स आपण बघणार. ठीक आहे, तर या पहिल्या व्हिडिओमध्ये ऑपरेशन्स ऑफ अ लिंक्ड लिस्टच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पहिले 4 पॉइंट्स जे आहेत, क्रिएटिंग अ लिंक्ड लिस्ट, ट्रॅव्हर्सिंग अ लिंक्ड लिस्ट, त्याच्यानंतर काउंटिंग अ नंबर ऑफ नोड्स इन अ लिंक्ड लिस्ट अँड प्रिंटिंग अ लिस्ट, हे 4 पॉइंट्स आपण यामध्ये कन्सिडर करणार आहोत. लेट स्टार्ट. फर्स्ट वन, क्रिएटिंग अ लिंक्ड लिस्ट. लिंक्ड लिस्ट कशी क्रिएट करायची. लास्ट व्हिडिओमध्ये पण आपण बघितलं होतं स्ट्रक्चर युज करून आपण एक लिंक्ड लिस्ट तयार करत होतो. त्याचे नंबर ऑफ व्हॅल्यूज किती आहेत हे कन्सिडर करत होतो आणि त्याच्यासाठी एक पॉइंटर व्हेरिएबल युज करतो जो ऍड्रेस स्टोअर करण्यासाठी युज केला जातो नेक्स्ट व्हेरिएबलचा. बरोबर आहे. त्याप्रमाणे काय केलेलं आहे, इथं आपल्याला हा स्ट्रक्ट नोड घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स दिलेत, आयडेंटिटी नंबर, नंबर ऑफ नोड्स किती असतील त्यामध्ये, आणि त्यामध्ये जो पॉइंटर असेल तो पॉइंटर काय करेल, नेक्स्ट व्हेरिएबलला तो पॉइंट करेल. नेक्स्ट वन इज अ टाइप स्ट्रक्ट नोड. जो नोड आहे तो इथं डिफाईन केलेला आहे. त्याच्यामध्ये व्हेरिएबल्स कुठले डिस्प्ले केलेत तर हेड आहे, फर्स्ट नोड आहे, त्याच्यानंतर टेम्पररी व्हेरिएबल्स आहेत, तो इनिशियली 0 ला असाइन केलेला आहे.
काउंट कितीचा आहे 0 आणि चॉईस काय आहे 1. फर्स्ट व्हेरिएबल इनिशियल स्टेजला 0 असेल. तर फर्स्ट नोड ज्या वेळेला आपण क्रिएट करायला जातो तो आपण हेड मध्ये स्टोअर करतोय. म्हणजेच काय, हेड मध्ये त्याचा ऍड्रेस असेल. हेड इज इक्वल टू नोड स्टार. नोड स्टार इज अ ऍड्रेस ऑफ दॅट नोड अँड malloc साइज इट इज नथिंग बट जो साईज असेल, जो नोड असेल फर्स्ट नोड, त्याचा जो साईज असेल तो साईज आपल्याला या नोड मध्ये घ्यायचा. त्यानंतर हाऊ यू आर गोइंग टू रीड द डेटा इन द नोड. नोड मधला डेटा आपण कसा ऍक्सेस करतो. तर इथं आपल्याला काय करायचे आहे, स्कॅन करायचे. जे डेटा आहे तो डेटा कुठल्या पोझिशनला स्टोअर आहे आणि त्या पोझिशन मधला डेटा आपल्याला फेच करायचा आहे. म्हणून इथं आपण काय करतोय, स्कॅन हा फंक्शन यूज करतोय. जो हेड जो आहे, जो आपण क्रिएट केलेला आहे, तो कशाला पॉइंट केलेला आहे, तो डेटा आपल्याला फेच करायचा. तर तो इथं येईल. मग हेड इज गोइंग टू पॉइंट आउट टू दी नेक्स्ट व्हॅल्यू दॅट इज कॉल्ड एज अ नल. आता पॉइंट कुठं करतोय, नल ला पॉइंट करतोय. मग पी इज एक्झॅक्टली इज इक्वल टू हेड. व्हॉट इज पी? पी इज नथिंग बट अ पॉइंट. पी काय असेल, एक व्हेरिएबल असेल ज्याच्यामध्ये आपण हा हेड स्टोअर करतो. क्लिअर? दिस इज द सिंपल creating features or how you are going to create a linked list. Next one, inserting all remaining nodes. आता इथं काय झालं, क्रिएट झालं. फर्स्ट जो आहे पार्ट तो क्रिएट झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इन्सर्ट करायचं आहे. त्या क्रिएट केलेल्या लिंक्ड लिस्ट मध्ये आपल्याला व्हॅल्यूज इन्सर्ट करायच्या आहेत. किती व्हॅल्यूज इन्सर्ट करायच्या आहेत? n व्हॅल्यूज इन्सर्ट करायच्या आहेत. बरोबर आहे, n व्हॅल्यूज इन्सर्ट करायच्या आहेत, n नोड्स इन्सर्ट करायचे आहेत. p is tends to next. नेक्स्ट व्हेरिएबलला तो टेंड्स करेल. मग त्याची जी साईज आहे, त्याचा जो नोड आहे, तो नोड आहे malloc साईजच्या malloc फंक्शन थ्रू तो काय केला जाईल, या p ला किंवा नेक्स्ट या व्हेरिएबलला तो सेंड केला जाईल. आणि p tends to next it is going to store in a p variable. बरोबर आहे. देन व्हॉट इज p tends to next is again a null. हा परत काय असेल, null असेल. मग आपल्याला काय पाहिजे आहे, डेटा पाहिजे आहे ना, ज्या पी नवीन व्हेरिएबल मध्ये जो स्टोअर केलेला आहे तो. मग तो स्कॅन करण्यासाठी आपण हा फंक्शन यूज करणार, स्कॅनएफ, जो नेक्स्ट टाइम मागच्या याच्यामध्ये आपण केलेला आहे. नोड हेड इट टेंड्स टू डेटा. मग हा डेटा कुठे स्टोअर आहे त्याचा ऍड्रेस घेईल आणि त्या ऍड्रेसला तो काय करेल, स्कॅन करून स्टोअर करेल नवीन व्हेरिएबल. क्लिअर? दिस इज द इन्सर्टिंग ऑफ रिमेनिंग नोड्स. हाऊ यू आर गोइंग टू इन्सर्ट दॅट वन. काय केलेलं आहे, तर एक नवीन नोड क्रिएट केला ज्याची साईज आपण पी टेंड्स टू नेक्स्ट ला घेतलेली आहे आणि ती कुठे घेतलेली आहे, पी मध्ये घेतलेली आहे. बरोबर आहे. पण पी मध्ये हा ऍड्रेस आहे. आपल्याला आता काय करायचं आहे, डेटा स्टोअर करायचा आहे. कुठं डेटा स्टोअर होणार आहे, पी मध्ये स्टोअर होणार आहे. मग पी मध्ये कुठला डेटा स्टोअर होणार आहे, जो डेटा असेल जिथं स्टोअर करायचा आहे त्याचा ऍड्रेस आपल्याला घ्यावा लागेल आणि तिथं तो स्टोअर करावा लागेल. त्यासाठी हा स्कॅनएफ फंक्शन आपण यूज करतोय. क्लिअर? दिस इज द इन्सर्टिंग ऑल रिमेनिंग नोड्स. नेक्स्ट वन, ट्रॅव्हर्सिंग ऑफ अ लिंक्ड लिस्ट. हाऊ यू आर गोइंग टू ट्रॅव्हर्स. त्या पूर्ण लिंक्ड लिस्टला आपण व्हिजिट कसे करणार आहोत. हेड अँड पी, these are the two variables. Traversal of a linked list always starts from the first node. First node पासून त्याचं traversing start होतं. In order to traverse a linked list in the forward direction, a pointer p variable is assigned the address of the first node. फर्स्ट नोडचा जो ऍड्रेस असेल तो पॉइंटर पी ला असाइन केला असेल आणि हेड मध्ये काय असेल त्याची इन्फॉर्मेशन असेल ती कुठे स्टोअर आहे. ओके, मीन्स पी इज इक्वल टू हेड. यू कॅन से पी अँड हेड आर सेम इन दॅट केस. या केस मध्ये काय असेल, ते दोन्ही सेम असतील. क्लिअर? आता एंटायर लिस्ट कॅन बी ट्रॅव्हर्स्ड टू दी फॉलोइंग लॉजिक. कुठल्या लॉजिकने हे फॉलो होतात, कारण इथून काय आहे, पी मध्ये फर्स्ट व्हेरिएबलचा ऍड्रेस असेल. बरोबर आहे, जिथं हा 5 स्टोअर असेल. आता आपल्याला 5 जो स्टोअर आहे त्याचा ऍड्रेस आणि सेकंड व्हेरिएबल जिथं स्टोअर आहे त्याचा ऍड्रेस या पी मध्ये असेल. मग आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट व्हेरिएबलला जायचं आहे. त्यासाठी p इज इक्वल टू हेड फाईल p इज नॉट इक्वल टू नल. जोपर्यंत हा p नॉट इक्वल टू नल होत नाही, इक्वल टू नल होत नाही, तोपर्यंत हे एक्झिक्यूट होत राहणार आहे. मग p टेंड्स टू नेक्स्ट. हा काय करेल, नेक्स्ट नोडला पॉइंट. क्लिअर? मग ऑटोमॅटिकली तिथं आपल्याला काय मिळेल, नवीन ऍड्रेस मिळेल जिथं आपल्याला एक व्हेरिएबल स्टोअर असेल.
दिस इज द लॉजिक, सिम्पल लॉजिक आहे, ज्यामध्ये आपण फक्त काय करतोय, हा पी इज एक्झॅक्टली इज इक्वल टू हेड किंवा हेडची व्हॅल्यू पी मध्ये घेतलेली आहे. तर पी जोपर्यंत नल होत नाही तोपर्यंत आपल्याला हे एक्झिक्यूट करायचं आहे. आणि हा पी कोणाला पॉइंट करतोय, नेक्स्ट व्हेरिएबलला पॉइंट करतोय. ज्या वेळेला हा नल येईल त्यावेळेला समजायचं की नेक्स्ट व्हेरिएबल नाहीये, मग नेक्स्ट व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला पी मध्ये घ्यायची गरज नाही. ठीक आहे, दिस इज द लॉजिक. आता हाऊ यू आर गोइंग टू काउंट द नंबर ऑफ नोड्स इन अ लिंक्ड लिस्ट थ्रू काउंट फंक्शन. काउंट फंक्शन यूज करून आपण हा लिंक्ड फंक्शन कशा पद्धतीने आपण स्टोअर करणार आहोत हे आपल्याला बघायचं. क्लिअर? काउंटिंग अ नंबर ऑफ नोड्स इन अ लिंक्ड लिस्ट थ्रू काउंट फंक्शन. काउंट फंक्शन थ्रू आपण कसं करणार आहोत, तर इन int count node is pointer p, int l. आपण काय घेतलंय, int I घेतलाय, तो इनिशियलाइज केला 0 ला. त्याच्यानंतर while आपण प्रत्येक नोड व्हिजिट करत गेल्याशिवाय आपल्याला नंबर ऑफ नोड्स किती आहेत हे कळणार नाही, म्हणून परत तीच कंडिशन आपण यूज करतोय, p इज नॉट इक्वल टू नल. असं जर असेल तर सिम्पली यू हॅव टू इन्क्रीमेंट द काउंटर व्हेरिएबल I. आय हा काय करायचा, काउंटर व्हेरिएबल इन्क्रीमेंट करायचा आणि पी मध्ये काय करायचं, नेक्स्ट व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला स्टोअर करायची, नेक्स्ट पोझिशनची व्हॅल्यू, आणि हे एक्झिक्यूट होत राहील आणि शेवटी आपल्याला काय करायचं आहे, रिटर्न डिस्प्ले करायचं. ठीक आहे, आय हा डिस्प्ले करायचा. क्लिअर? दिस इज द काउंटिंग ऑफ number of nodes in a linked list. Next, printing a list through a print function. How you are going to print that linked list? Simple method आहे. नोड आणि पॉइंटर, आपण एक पॉइंटर व्हेरिएबल जो आहे तो आपण त्याला पास करतोय आणि इथं परत आपण चेक करतोय, जोपर्यंत नल येत नाही तोपर्यंत व्हॅल्यूज घेत राहा आणि ते डिस्प्ले करत राहा. प्रिंट टेप मध्ये काय केलेलं आहे, पी टेंड्स टू डेटा, जो डेटा असेल तो नोड ची व्हॅल्यू जी असेल ती डिस्प्ले करा आणि जोपर्यंत नेक्स्ट व्हेरिएबलला जायच्या आधी पी हा इन्क्रीमेंट करा टू नेक्स्ट व्हेरिएबलला किंवा नेक्स्ट पोझिशन जी असेल ती पोझिशन तिथपर्यंत. दॅट्स इट. क्लिअर? दिस इज नथिंग बट अ प्रिंट फंक्शन. आय होप थोडंसं डिस्टर्बन्स आलं असेल तरी सुद्धा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या असतील, जेणेकरून तुम्हाला लिंक्ड लिस्टचे जे ऑपरेशन्स आहेत, इन्सर्ट कसं केलं, क्रिएट कसं केलं जातं, नवीन नोड्स इन्सर्ट कसे केले जातात, त्याच्यानंतर काउंट कसं केलं जातं आणि सिम्पल प्रिंट फंक्शन्स कसं केलं जाते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इझिली क्लिअरली कळल्या असतील. ओके, इफ यू आर हॅव्हिंग एनी क्वेश्चन्स यू कॅन आस्क मी ऑन Google Classroom. Thank you so much.